नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. नुकतंच माझ्या वाचनात वाई, कला आणि संस्कृती हे पुस्तक आलं. त्याचे लेखक आहेत डॉक्टर सु. र. देशपांडे आणि ते प्रकाशित केलं आहे आस्था पर्यावरण मैत्री संस्था वाई यांनी. सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांनी रेखाटलेलं मुखपृष्ठ चित्तवेधक आहेच, पण एकूणच संपूर्ण पुस्तक देखणं आणि आशय समृद्ध आहे. त्यातला चित्रकार सुहास बहुलकर यांनी लिहिलेला वाई स्मरणरंजन हा लेख आज आपण ऐकणार आहोत. सुहास बहुलकर यांचं नाव ज्यांनी दादरच्या सावरकर स्मारकातील स्वातंत्र्य सैनिकांचं प्रेरणादायी दर्शन घेतलंय, किंवा चित्रकूट येथील रामदर्शन घेतलंय, किंवा पुण्याचं लोकमान्य टिळक म्युझियम पाहिलंय, किंवा मुंबईचं नेहरू सेंटर पाहिलंय, किंवा पुण्याच्या राजा केळकर म्युझियम मधला मस्तानी महाल पाहिलाय, किंवा डेरवणचा प्रकल्प पाहिलाय, त्यांना तर हे नाव सुपरिचित आहेच. याशिवाय दिल्लीत राष्ट्रपती भवन, पार्लमेंट हाऊस, सुप्रीम कोर्ट येथे, मुंबईत रिझर्व्ह बँक, LIC, हायकोर्ट, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, राजभवन, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, एशियाटिक लायब्ररी, टाटा ग्रुप इथे त्यांची अनेक चित्र पाहायला मिळतात. अगदी शिकागोच्या रामकृष्ण मिशनमध्ये आणि पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही आणि खरं तर अशा इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी काढलेली चित्र बघायला मिळतील. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्या पुस्तकांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. व्हिज्युअल आर्ट ऑफ महाराष्ट्र हा एन्सायक्लोपीडिया त्यांनी सहसंपादित केलेला आहे. सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण झालेल्या सुहास बहुलकर यांची स्वतःची चित्रप्रदर्शनं पुणे, दिल्ली, पॅरिस, मुंबई, मद्रास येथे अनेकदा झालेली आहेत. तर मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, बंगलोर, हैदराबाद, लंडन, न्यूयॉर्क, बर्लिन, हाँगकाँग, पॅरिस, आइसलंड, सिंगापूर, दुबई येथे ग्रुप एक्झिबिशन्समध्ये त्यांची चित्र प्रदर्शित झाली आहेत. इतकं महत्त्वाचं काम त्यांच्या हातून घडल्यावर अनेक प्रतिष्ठेचे आणि मानाचे पुरस्कार आणि पारितोषिकं त्यांच्याकडे चालत येणं साहजिकच होतं. असे अनेक पुरस्कार मिळवल्यानंतर 1993 मध्ये त्यांनी स्पर्धांसाठी आपली चित्र पाठवणं थांबवलं. आज आपण पाहणार आहोत ते लेखक सुहास बहुलकर, चित्रकार सुहास बहुलकरांना जाणवलेली, भावलेली वाई आपल्या पुढे शब्दातून कशी समर्थपणे आणि मोहकरित्या चित्रित करतात ते. माझा जन्म वाईचा, माझं आजोळही वाईचं, म्हणून मला वाईविषयी विशेष आपुलकी असणं स्वाभाविकच आहे. पण मला खात्री आहे, हा लेख ऐकल्यावर ज्यांनी वाई कधीच पाहिली नाही त्यांच्याही मनात वाईला जाण्याची ओढ निश्चित निर्माण होईल. हा लेख मोठा आहे, त्यामुळे आपण तो 2 भागात ऐकणार आहोत. ऐकूया पहिला भाग. लेखाचं नाव वाई स्मरणरंजन, लेखक सुहास बहुलकर. हा लेख वाचण्यासाठी चित्रकार सुहास बहुलकर यांनी अनुमती दिली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. तसंच हे नितांत सुंदर पुस्तक माझ्यापर्यंत पोचवल्याबद्दल विश्वास धोंगडे यांनाही धन्यवाद. वाई स्मरणरंजन. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अशी अनेक गावं आहेत की जिथे निसर्ग सौंदर्य, ज्ञान, कला, संस्कृती, धर्मकारण, समाजकारण अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा मनोज्ञ संगम आढळून येतो. किंबहुना तेच त्यांचं वैशिष्ट्य असतं. साहजिकच अनेक पिढ्यांपासून वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना आपल्या अशा गावाबद्दल अतिशय आत्मीयता आणि प्रेम असतं, अभिमान वाटतो. पण त्या गावाचे रहिवासी नसूनही निसर्ग, ज्ञान, कला, संस्कृती अशा गोष्टींबद्दल ओढ असणाऱ्यांनाही अशा वैशिष्ट्यपूर्ण गावांचं आकर्षण वाटू लागतं. परिणामी अशा गावांचं गारुड या संवेदनशील, कलासक्त आणि सुसंस्कृत मनाला
दीर्घकाळ व्यापून राहतं. किंबहुना या व्यक्ती अशा गावांच्या प्रेमातच पडतात. असंच काहीसं घडवणारं एक गाव म्हणजे कृष्णा नदीच्या काठचं वाई. अशा ह्या वाई गावाचं आकर्षण गेली अनेक वर्ष अनेकांना वाटत आलंय. किंबहुना अनेक महात्मे, विद्वान, कलावंत, समाजकारणी, राजकारणी, लेखक, कवी ह्या गावावर लुब्ध झालेत. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार S.N. बेंद्रे, J.D. गोंधळेकर, G.B. दीक्षित अशा अनेकांनी वाई परिसरात येऊन चित्रनिर्मिती केली आहे. याच यादीत मी देखील चित्रकार म्हणून प्रथम दर्शनातच वाईच्या प्रेमात पडलो. ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि प्रेमाचं कारण शोधू नये असं म्हणतात. पण वाईत असं काय होतं की अनेक प्रतिभावंतांना ह्या गावाचं आकर्षण वाटू लागावं असा प्रश्न मला पडला. मी मूळचा पुण्याचा. पुणेकरांना पुण्याचा किती जाज्वल्य अभिमान असतो हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेच, आणि त्यातून तो सच्चा पुणेकर असेल तर गोष्ट काही वेगळीच. परंतु सुरुवातीला शिक्षणासाठी आणि पुढे चरितार्थासाठी मी गेले 39 वर्ष मुंबईकर झालोय. ह्या पार्श्वभूमीवर माझं आवडतं गाव कोणतं असं जर कोणी विचारलं तर माझी पसंती वाई ह्या उच्चाराने सुरू होते. मूळचा पुणेकर असूनही मी ही गद्दारी केली. त्याचं कारण म्हणजे सुमारे 26 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच वाईला बघितलं आणि खरोखरीच सांगतो, ह्या प्रथम दर्शनातच मी तिच्या प्रेमात पडलो. त्याला कारण झाले ते मूळचे वाईकर असणारे कवी अज्ञातवासी उर्फ काका केळकर आणि त्यांच्या राजा केळकर म्युझियम मधील मस्तानी महाल. पूर्वी कधीतरी काका केळकरांनी कोथरूड परिसरातील मस्तानीच्या वाड्याचे खांब, छत, कमानी, खिडक्या, दरवाजे अशा अनेक पेशवेकालीन वस्तू मिळवल्या. पुढे त्यांची उभारणी पुण्याच्या राजा केळकर म्युझियम मध्ये केली आणि त्याला नाव दिलं मस्तानी महाल. महालातल्या भिंती, कोनाडे, महिरपदार कमानी, कठडे, झुमरं, लोड, गाद्या सर्व काही अगदी जसंच्या तसं उभारलं. पण त्यानंतर मात्र त्यांनी ध्यास घेतला तो भिंतीवरच्या पेशवेकालीन चित्रांचा. काही चित्रकार मंडळी आली आणि चित्र काढून गेली, पण काकांचं समाधान झालं नाही. शेवटी त्यांनी ही जबाबदारी मुंबईच्या सुप्रसिद्ध सर J.J. स्कूल ऑफ आर्टवर सोपवली. योजना तयार झाली आणि त्यानुसार 1983 मध्ये J.J. मधून काही शिक्षक आणि विद्यार्थी केळकर म्युझियम मध्ये पोचले. त्यांनी मस्तानी महालाच्या भिंतीवर फटाफट चित्र काढली आणि ते मुंबईला परतले. त्या काळात काका केळकर बाहेरगावी होते. पुण्यात परतल्यावर ती चित्र बघून पेशवेकालीन संस्कृतीचे जाणकार असलेल्या काकांचा संताप झाला. त्यांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधींकडे तक्रार केली आणि सर J.J. स्कूल ऑफ आर्ट ही संस्था बंद करा असं पत्र लिहिलं. साधी गेरूवर पांढऱ्या रंगाची पेशवेकालीन चित्र काढता येत नसतील तर हव्या कशाला अशा संस्था, असा त्यांचा सवाल होता. इंदिरा गांधींना हे पत्र पोचलं आणि त्यांच्या कडक शेऱ्यांसह ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं. काका केळकर ह्या वाईकर भटजींचा हा दणका चांगलाच जोरदार होता. तत्कालीन कला संचालक बाबूराव सडवेलकरांना वरून आदेश मिळाला की मस्तानी महालातल्या चित्रांचं काम योग्य प्रकारे पुन्हा करून घ्या. मी ते काम करू शकेन असं प्राध्यापक सडवेलकरांना का वाटलं कुणास ठाऊक, पण माझ्यावर ती जबाबदारी सोपवली गेली आणि मी पेशवेकालीन भित्तिचित्रांचा शोध घेऊ लागलो. पुणेकर असल्यामुळे माझा शोध पुण्यापासून सुरू झाला, पण तोपर्यंत पुणे फारच बदललं होतं. चित्रांनी आतून बाहेरून सजलेले महिरपदार कमानींचे आणि नक्षीदार छतांचे ते वाडे कधीच जमीनदोस्त झाले होते. क्वचितच एखाद्या वाड्याच्या भिंतीवर दिसणारी चित्रही अत्यंत वाईट अवस्थेत होती. साहजिकच इतरत्र शोध घेण्याचं ठरलं आणि कळलं की अशी चित्र वाई, सातारा, पैठण, नाशिक अशा ठिकाणी असण्याची शक्यता आहे.
माझं हे संशोधन प्राध्यापक सडवेलकरांना सांगताच ते हसले आणि म्हणाले, वाई तर आपलीच आहे. विश्वकोश कार्यालय तिथे. आपण बऱ्याच जणांनी विश्वकोशासाठी लेखनही केलंय. मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रींना कळवतो, तू वाईला जा. परिणामी मी 1984च्या ऑक्टोबर महिन्यात वाईला पोचलो. कृष्णा नदीला भरपूर पाणी असल्यामुळे इंग्रजकालीन मोठ्या दगडी पुलावरून पलीकडे जाण्याचा सल्ला मिळाला. गाव बघत चालतच विश्वकोशाकडे जाण्याचे ठरवलं आणि चालायला सुरुवात केली. पुलापाशी पोचतो आणि पाहतो तो काय, पुलाच्या दोनही बाजूंना स्वच्छ आकाशाच्या पार्श्वभूमीवर निळ्या डोंगरातून आणि हिरव्यागार झाडांमधून कृष्णामाई वाहत होती. तिच्या काठचे ते सुंदर घाट, पात्रातील दगडी मंदिरं, मंदिरांवरचे मन प्रसन्न करणारे नक्षीदार कळस आणि त्या पलीकडे पसरलेलं गाव. भान हरपून मी तो रम्य परिसर मनात साठवत राहिलो. कधी पुलाच्या उजवीकडे जाऊन तर कधी पुलाच्या डावीकडे उभा राहून. त्या प्रथम वाई दर्शनाने घातलेली मोहिनी एवढी विलक्षण होती की मी बराच वेळ त्या दगडी पुलावरच होतो. काही वेळाने पूल पार करून विश्वकोश कार्यालय कुठे आहे त्याची चौकशी केली आणि डावीकडे वळलो. एवढ्यातच समोर एक दगडी तटबंदी, त्याच्या मधोमध एक नगारखाना आणि त्यामागे दिसणाऱ्या मंदिराच्या विलक्षण सुंदर कळसानी माझं लक्ष वेधून घेतलं. मुख्य रस्त्याकडून डाव्या बाजूला घाटावर एक रस्ता जात होता. समोरच एक दगडी मंदिर आणि त्याच्यावरचा साधा पण उंच कळस लक्ष वेधून घेत होता. बोर्डावरून समजलं की ते वाईचं सुप्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिर. आणि उजव्या बाजूला असणाऱ्या उंच तटबंदी आडून खुणावत होतं ते काशी विश्वेश्वर मंदिर. त्या उंच तटबंदीमुळे आतलं काहीही दिसत नव्हतं. म्हणूनच की काय, माझी पावलं विश्वकोश कार्यालय विसरून आपोआप काशी विश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्या चढू लागली. मंदिरात शिरलो आणि समोर दिसणाऱ्या दृश्याकडे अक्षरशः अवाक होऊन पाहत राहिलो. काशी विश्वेश्वराच्या मंदिरातली प्रत्येक गोष्ट आपोआप माझ्या मनात ठसत गेली. समोरच काळ्या पाषाणातला विलक्षण देखणा, प्रमाणबद्ध आणि उत्कृष्ट शिल्पाचा नमुना असा नंदी आणि त्याचा काळ्या दगडातला नंदी मंडप. नंदी समोरचं ते मुख्य मंदिराचं प्रवेशद्वार, त्या मागचा सभामंडप, गर्भगृह, त्या मंदिराच्या शिखरावरील चुने गच्चीतील अप्रतिम मूर्तिकाम, नंदी मंडपाच्या मागे असणारा उंच आरसपानी दगडी खांबावर उभारलेला यज्ञ मंडप किंवा सभामंडप, त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या दीपमाळा. काय काय बघावं हेच कळेना. बराच वेळ तिथे फिरत होतो. प्रत्येक नव्या अनुभूतीसोबत थक्क होऊन पाहत होतो. मंदिरात गेलो, मंदिराभोवती फिरलो. फिरता फिरता पाण्याच्या विहिरीजवळच्या दगडी भिंतीतून वर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. पायऱ्या चढून तटबंदीवर पोचलो तर लक्षात आलं की मंदिराच्या चारही बाजूंना सुरक्षित फिरता येईल अशी सोय आहे. ही सोय असल्यामुळेच मंदिराच्या शिखरावरील चारही बाजूंच्या मूर्ती नीट न्याहाळणं शक्य आहे. हे लक्षात येताच मन आनंदाने भरून आलं. वेड्यासारखा एका मागोमाग एक मूर्ती न्याहाळत होतो. त्यातल्या वैविध्याने चकित होत स्वतःवरच खुश होत होतो. ऋषी मुनी देवदेवतांपासून ते दशावतार आणि काही सरदारांच्याही विविध आविर्भावातल्या मूर्ती ह्या शिखराचं सौंदर्य द्विगुणित करतात. येथील राम पगडीधारी आहे तर सरस्वतींनी नऊवारी लुगडं परिधान केलंय. चुने गच्चीतल्या ह्या मूर्ती, त्यांच्या भोवतीचं अलंकरण आणि त्यांची रंगसंगती यांचा विलक्षण परिणाम मनावर झाला. काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलं. बराच वेळ तिथेच रेंगाळलो. जेव्हा लक्षात आलं की विश्वकोशात पोचलं पाहिजे तेव्हा काशी विश्वेश्वराच्या मंदिराबाहेर पडून समोरच्या ढोल्या गणपतीला नमस्कार करावा म्हणून आत शिरलो.
त्या प्रचंड दगडातील लोकघाटी शैलीतल्या मूर्तीकडे बघताच हात आपोआप जोडले गेले. शेवटी एकदाचा विश्वकोश कार्यालयाकडे निघालो. पण वाटेतली अनेक मंदिरं, वाडे, त्यांचे ते भक्कम दरवाजे आणि त्यांच्या अलंकरण केलेल्या जाडजूड चौकटी, त्यावरच्या नक्षीदार गणेशपट्टी, भिंतीवरील चित्र, महिरपदार कमानींच्या खिडक्या, अशी अनेक आकर्षणं रस्त्यातही खुणावत होती. हे सर्व बघत विश्वकोश कार्यालयात पोचलो तेव्हा वाईत आल्याला मला काही तास उलटले होते. त्या दिवशी लेखक डॉक्टर सु र देशपांडे आणि विश्वकोशातील SD इनामदार कुलकर्णी अशा अनेकांची ओळख झाली. डॉक्टर सु र देशपांडे हे उत्साही, अत्यंत माहितगार आणि दांडगा जनसंपर्क असणारे वाईकर. आमचे सूर लगेच जमले. विद्वान, संशोधक आणि विश्वकोशात संपादक असूनही या महाशयांनी बबनराव गोखल्यांच्या वाड्यात चहा, साखर आणि बिस्किटांचं दुकान थाटलं होतं. मला आश्चर्यच वाटलं, पण कालांतराने लक्षात आलं की हे दुकान म्हणजे बहुश्रुत बनण्याचं आणि जनसंपर्काचं ठिकाण होतं. जणू काही जुन्या ग्रामव्यवस्थेतील वड किंवा पिंपळाचा पारच. वाईतील अनेक मंदिरं, वाडे, भिंतीवरील चित्र, लाकडावरील कोरीव काम अशा खजिन्याच्या वाटा त्यांनी मला दाखवायला सुरुवात केली. त्यानंतरचा वाईतला प्रत्येक क्षण माझ्यासाठी विलक्षण अनुभव देणारा ठरला. वाईतले धर्मपुरी, गंगापुरी, मधली आळी, गणपती आळी, ब्राह्मणशाही असे विविध विभाग, त्यातून कृष्णाकाठावर पोचणारे रस्ते, त्यांच्या दुतर्फा असणारे वाडे, देवळे, त्यांच्या भिंतीवर आतून बाहेरून असणारी चित्र. मी वेड्यासारखा फिरत होतो. ती दृश्य माझ्या मनात साठवत होतो. हातातल्या स्केचबुकमध्ये जमेल तेवढी पेन पेन्सिलने चित्र चितारत होतो. कार्यालयीन काम संपल्यावर डॉक्टर सु र देशपांडे, चांदवडकर असे उत्साही वाईकर मला वेगवेगळ्या घरांमध्ये घेऊन जात. कुठे पोथीमधली चित्र असत तर कुठे भिंतीवरची, कुठे लाकडी मूर्ती असत तर कुठे काचेवरली चित्र. अशीच कधीतरी कृष्णाबाईच्या उत्सवासाठी खास काढलेली चित्र मोने बंधूंच्या घरी पाहिल्याचं स्मरतं. त्या 3 दिवसात अधाशासारखी मी जमेल तेवढी वाई अनुभवली, आस्वादली, अभ्यासली. त्यासोबतच केळकर म्युझियम मधील मस्तानी महालातल्या भित्तिचित्रांसाठी पुरेसा अभ्यास करून आणि खूप काही विलक्षण अनुभवून मी मुंबईला परतलो. पुढील 6 महिन्यात मस्तानी महालातली चित्र पूर्ण झाली. गेरूच्या रंगावर पांढऱ्या रंगाने चितारलेली. बाजीराव मस्तानीच्या विलक्षण प्रेमजीवनाला न्याय देणारी, वीररस आणि शृंगार रसाने नाहून निघालेली. केळकर म्युझियमचा मस्तानी महाल त्या चित्रांनी सजला. ती बघून मूळचे वाईकर असणारे कवी अज्ञातवासी उर्फ काका केळकर, इतिहास संशोधक ग.ह. उर्फ तात्या खरे आणि बाबासाहेब पुरंदरेही खुश झाले. कला संचालक बाबूराव सडवेलकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि महाराष्ट्र शासनाची प्रोजेक्ट मस्तानी महाल ही फाईलही बंद झाली. पण मी मात्र वाईच्या प्रेमात पडलो. त्यानंतरही मी वाईला अनेकदा गेलो. कधी विश्वकोशाच्या कामाचं निमित्त करून, तर कधी वाईचा विरह सहन न झाल्यामुळे. कार्यक्रम एकच, वाईमध्ये भटकत राहणं. अशा भटकंतीत दिसला वाडा किंवा मंदिर आणि वाटला बघावासा की घुसलोच मी आत. सुरुवातीला हा अनोळखी अवतार कोण असं संशयाने बघणारे मी चित्र बघण्यासाठी, वाडा संस्कृती अभ्यासण्यासाठी आलोय असं ऐकताच अगदी दिवाणखान्यापासून ते देवघरापर्यंत घेऊन जात. हळूहळू ओळखी वाढत गेल्या. बबनराव गोखले, काथवटे, बनवडीकर, पटवर्धन, आपटे, अवचट, मेणवलीचे फडणीस अशा अनेकांशी माझा उत्तम परिचय झाला. अशा ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवून ह्या सर्व महानुभावांनी माझं स्वागत केलं. माझ्यातला कलावंत अशा वास्तूंच्या रूपात असणाऱ्या संस्कृतीशी हक्क संवादच अशा निमित्ताने करत होता. काही वेळा मी स्केचेस करत बसे, कधी लँडस्केप, खरं तर याला वाडास्केपच म्हणायला हवं,
कारण ते भव्य दरवाजे, त्यांच्या जाडजूड लाकडी चौकटी, वरच्या बाजूला असणारा गणपती किंवा कलश, त्याच्या बाजूची डौलदार नक्षी, महिरपदार खिडक्या, लाकडी खांब, काळाच्या पाऊलखुणा उमटलेल्या तुळया आणि भिंतीवर बाहेरच्या बाजूस गेरूच्या रंगावर पांढऱ्या रंगाने रंगवलेली चित्र आणि घरातही रंगवलेली रंगीत चित्र मला मंत्रमुग्ध करीत. अगदी गुलदस्त्यापासून ते प्राणी जीवन, मानवी जीवन, देवदेवतांची चित्र, सगळं काही पाहताना माझं भान हरपून जाई. वेड लागल्यासारखा मी कधी मनातल्या मनात तर कधी प्रत्यक्ष सारखा चित्र काढीत राही. या सर्वातून मला काहीतरी सुचत होतं. अंतर्मनात प्रचंड खदखदत होतं. उलथापालथ होत होती. लहानपणी अजाणत्या वयात पुण्यात मी हे सर्व अनुभवलं होतं, पण त्याचं महत्व जाणत्या वयात कृष्णाकाठच्या वाईमध्ये कळलं. माझ्यात काहीतरी जागृत झालं, मुरत गेलं आणि त्या वास्तू, त्यांचे विलक्षण आकार, त्यातली माणसं आणि ह्या सर्वांशी सातत्याने सुरू असलेला नियतीचा विलक्षण खेळ, ह्या सर्वांनी मला व्यापून टाकलं. चित्रामागून चित्र स्फुरत गेली. आज अनेक वर्ष उलटली तरी त्यातून मला चित्र स्फुरतात आणि त्याच आवेगाने मी ती रंगवत बसतो. माझ्या या वाईच्या भटकंतीत मी असे काही विलक्षण क्षण अनुभवले की त्यांनी माझ्या अंतःकरणात चिरंतन स्थान मिळवलंय. तेव्हा माझा मुक्काम तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या वाड्यातल्या अभ्यागत निवासात असे. विशेष म्हणजे दिवसाच्या प्रत्येक प्रहरात आणि वेगवेगळ्या ऋतूत त्या भागात मला निसर्गाचे विविध साक्षात्कार होत गेले. वाड्याच्या मुख्य दरवाजासमोर एक मोठा चौक होता. त्यातून वरील बाजूला आकाशाचा तुकडा दिसत असे. भारतीय वास्तुकलेतली चौक ही संकल्पना म्हणजे बंदिस्त वास्तूतही जपलेला, अनुभवता आणि उपभोगता येणारा स्वतःचा असा खाजगी निसर्गच दिमतीस असतो. या जागेत असताना मी शीतल चंद्रप्रकाशापासून ते अमावस्येची अंगांग फुलवणारी चांदणी रात्र अशी सर्व स्थित्यंतर अनुभवली. एवढंच नव्हे तर मध्यान्नीचं कडक ऊन ते अगदी मुसळधार पावसाची बरसातही झेलली. एका रात्री मला अचानक जाग आली. झोप येईना म्हणून विमनस्क मनस्थितीत मी बाहेर येऊन बसलो. कानाभोवती गुणगुणणारे किडे आणि अंगाला डसणाऱ्या डासांना हाकलत होतो. एवढ्यात समोरच्या दृश्याने माझा जणू ताबाच घेतला आणि मी अस्तित्व विसरत गेलो. आजूबाजूच्या काळोखातून समोरच्या चौकात त्या आकाशाखालच्या उघड्या भागातून पिठूर चंद्रप्रकाशाचा स्वप्नील चौकोन सारवलेल्या जमिनीवर अलगद उतरला होता. वर आकाशातून चंद्र खाली डोकावून बघत होता. भान हरपून मी तो शीतल प्रकाश अनुभवत होतो. त्या क्षणी आजूबाजूला कोणी नव्हतं. आकाशातून जमिनीवर पसरलेलं ते स्वप्न आणि तो डोकावणारा चंद्र फक्त माझा होता आणि मी त्याचा होतो. असाच कधीतरी अमावस्येच्या रात्री निसर्गाच्या हाकेमुळे खोलीबाहेर पडलो आणि सहज वर नजर गेली. बघतो तो काय, चारीही बाजूनी वर जाणाऱ्या काळसर भिंतींमधून अगणित चांदण्यांनी चमचमणारा आकाशाचा तुकडा डोळ्यात अलगद शिरला. त्याच्या त्या दर्शनाने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. मान वर करून मी ते चांदण्यांनी भरलेलं आकाश डोळ्यांनी पिऊ लागलो. क्षणार्धात त्या चमचमणाऱ्या तुकड्यांनी माझ्यात प्रवेश करून मला व्यापून टाकलं. बराच वेळ मी वेड्यासारखा मान वर करून उभा होतो. पण हळूहळू दुखऱ्या मानेनी शरीराला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायला सुरुवात केली आणि नकळत त्या चांदण्यांनी गच्च भरलेल्या आकाशाच्या तुकड्याखाली मी केव्हा आडवा झालो ते माझं मलाच कळलं नाही. हळूहळू चांदणं धुसर होऊ लागलं. पहाटेचा मंद प्रकाश पसरू लागला. पण माझ्या मनातलं चांदणं बराच काळ चमचमत राहिलं. कधीतरी मुसळधार पावसाच्या धारांखाली त्याच चौकात चिंब भिजलो, फक्त स्वतःसाठी. माझ्यासाठी हे सर्व अद्भुत होतं.
आपण ऐकत होतात वाई स्मरणरंजन हा लेखक आहेत सुहास बहुलकर. याचाच दुसरा भाग आपण पुढच्या आठवड्यात ऐकणार आहोत. तेव्हा तोही अवश्य ऐकायला विसरू नका.